जय हिंद. मी आपली विदर्भ कन्या मनात विचार केला, म्हणला चला आज आपण आपल्या सोयाबीनवर एक व्हिडिओ तयार करू. मग आम्ही व्हिडिओ तयार करायला लागलो होतो सोयाबीनवर. अचानक त्या पाणीत मी एक शॉट होता, कवा तुम्ही आता सोयाबीन सोंगा ताई. मग मी त्या शॉटमध्ये सोयाबीन सोंगता सोंगता अशी पुढं पाय टाकला पा. त्या पाणीत होते पा काटे. काटे माझ्या पायात उतले ना, असे जोरात उतले ते कमी सांगू शकत नाही. मग मी आवीला सांगितलं, म्हणलं आवी एक काम कर, ते कॅमेरा बंद कर. तर आवी म्हणे ताई आता पूर्ण तो म्हणे व्हिडिओ तयार झाला म्हणे, आणि एक शॉटसाठी तुम्ही म्हणा लागल्या का कॅमेरा बंद कर म्हणून. ताई जर दम मारा बाबा. तसंच मग काय केलं, म्हणलं ठीक आहे बाबा. घेतली मग सोयाबीन सोंगून. मग सोयाबीन सोंगली. पाय तरी भेस वाटा लागला ना पुढं पाय टाकायचा. खरंच गड्या शेतकरीची आणि मजुराची कमाल बाबा यंदा. मग पोराईल म्हणलं बाबा चाला बाबा घरी. हे पाय किती चालले होते ते चिखलातात. म्हणलं पुराव आता बस झाले व्हिडिओ शूट करणार, आता निघा आपण घरी. लगे आम्ही घरी आता निघलो. घरी जाता जाता मनाला इतका खराब वाटला का शेतकरीच्या सोयाबीनला शेंगा नाही, आणि पुन्हा त्याच्यात इतका पाणी आहे का मी सांगू शकत नाही. सोयाबीन तर सोंगणारच आहे, त्याच्यात सोयाबीन सोंगणाऱ्याचे बी किती बेजार आहे. आपण 5 मिनटं फक्त व्हिडिओ काढला तर आपल्या पायात काटे गेले. मग विचार करा, शेतकरीची आणि मजुराची कमाल नाही का. हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आता गाडीवर बसून आम्ही निघलो घरी. पण आमचे चिखलाना सगळेचेच पाय भरेल होते, कारण का शेतात खूप पाणी होतं ना. पण मग अविनाशनं काय केला, मला हसा लागला होता, म्हण ताईचे पाय किती भरले. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तुमच्या विदर्भ कन्याला. जय हिंद. आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.